गंगापूर शहर इथं छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज दिनांक 18 जून रोजी गंगापूर नगर परिषद सभागृहात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष संजय जाधव, उपनगराध्यक्ष अमोल जगताप व सर्व नगरसेवकांनी बजावला मतदानाचा हक्क। या मतदान केंद्रावर एकूण 33 मतदार असून 1:30 वाजेपर्यंत 33 मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला। शेवटचा मतदान कृष्णा पाटील डोणगावकर यांनी बजावला। या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे। राज्यातील 17 विधान परिषद जागांसाठी आज मतदान होत असून नगर परिषदेच्या सभागृहात होत असलेल्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडली असून निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। औरंगाबाद व जालना विधान परिषद मतदान झालंय। महाविकास आघाडीचे व महायुतीमध्ये आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महायुतीमध्ये गटबाजीमुळे फूट पडल्याची चर्चा जोरात होतीये, त्यामुळे कोण निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। साठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिकेच्या आवारामध्ये मतदान शांततेपणे सुरुवात होती आहे। आज या ठिकाणी महायुतीमध्ये असलेले काही महिला नगरसेविका आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे। आज तुम्ही मतदान केलेलं आहे। आज आम्ही सर्व नगरसेविका महायुतीच्या सर्वच उमेदवार नगरसेवक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं आम्ही मतदान केलेलं आहे आणि आमचा महायुतीचाच उमेदवार निवडून येईल ही आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। आणि सगळे उमेदवार हे भाजप आणि तिन्ही पक्ष म्हणून त्यांचं जास्त म्हणजे मतदान आहे, त्याच्यामुळं महायुतीचाच उमेदवार निवडून आहे। नक्कीच ते माजी नगराध्यक्ष वंदना पाटील त्यांचं म्हणणं आहे का महायुतीचे जास्त संख्याबळ असल्यामुळं महायुतीचाच विजय होणार आहे असं त्यांचं आपलं मत आहे। काही अजून नगरसेविका आहे, काय म्हणणे आज तुम्ही जे मतदान केलेलं आहे आणि मतदान तुम्ही करताना काय वाटतं? छान वाटलं आणि महायुतीच्याच उमेदवाराला निवडून येणार आहे, कारण संख्याबळ आमचंच आहे आणि आमचं महायुतीला म्हणजे महायुतीचे जे उमेदवार येतील ते आमचे पूर्ण कामही करतील जशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। गंगापूर पंचायत समितीचे सभापती आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ। आज तुम्ही मतदान केलेलं आहे, काय म्हणणं आहे आज तुमचं? नमस्कार, आम्ही आज मतदान केलेलं आहे। महायुतीचेच उमेदवार निवडून येणार आहे आणि जास्तीत जास्त विकास काम हे महायुतीचेच उमेदवार करणार। या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहे, काय म्हणणं आहे ताई? आज तुम्ही मतदान केलेलं आहे, काय वाटलं तुम्हाला? आज खूप आनंद झाला मतदान करून आणि आमच्या आवडत्या उमेदवाराला मतदान केलं आणि तेच उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला पुरेपूर खात्री आहे। आणि निवडून आल्याच्या नंतर हेच उमेदवार आपले भरपूर विकास करतील ही आम्हाला खात्री आहे। काही सदस्य आहे, काय म्हणणं आहे ताई? नमस्कार, आम्ही मतदान केलेलं आहे आणि ज्या कॅन्डिडेटला आम्ही मतदान केलेलं आहे तेच निवडून येते आम्हाला अशी शाश्वती आहे 100%। आणि ते विकास कामं करणं इतके खूप योग्य आहे, त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करण्याचं पूर्ण सहकार्य केलेलं आहे।